अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील विविध विकास कामांना गती देण्यात येत असून महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता शहरातील मुख्य रस्ते आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। पाहणी दौऱ्याची सुरुवात बियाणी चौक ते इरविन चौक या महत्त्वाच्या मार्गापासून करण्यात आली। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो। उपअभियंता दिनेश हंबर्डे यांनी या कामाची माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 18 मधील दस्तूरनगर ते छत्री तलाव या मार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत रस्ते विकास प्रकल्पातून सुरू असलेल्या या 1000 मीटर लांबीच्या रस्त्याचे 55% काम पूर्ण झाले असून मुख्य काँक्रिटीकरण पूर्ण झाले। आता दोन्ही बाजूंना पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत। प्रभाग क्रमांक 19 मधील मानवी अपार्टमेंट ते अकोली टी पॉइंट या 2200 मीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी सुद्धा करण्यात आली। या कामाची सध्या 65 ते 70% प्रगती झाली असून उर्वरित 500 मीटर भागाचे काम सुरू आहे। हा रस्ता अतिवर्दळीचा असल्याने काम दर्जेदार आणि गतिमान करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। तसेच सातुर्णा ते अकोली रेल्वे टी पॉइंट रस्त्यावरील काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक आणि नाली बांधकामाचीही पाहणी करण्यात आली। तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून काम पूर्ण करण्याचे निर्देश देताना रस्त्यावर पडून असलेले अनावश्यक बांधकाम साहित्य त्वरित हटविण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। रस्ते विकास कामानंतर आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक 3 अंतर्गत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांचीही पाहणी केली आहे। मौजे बेनोडा येथील सर्वे क्रमांक 26-2 मधील 80 सदनिका तसेच सर्वे क्रमांक 27-2 मधील 97 सदनिका यांची प्रत्यक्ष पाहणी करून रहिवाशांशी संवाद साधलाय। यावेळी लाभार्थ्यांकडून सुविधा, बांधकामाचा दर्जा आणि परिसरातील सुविधांबाबत माहिती घेण्यात आली। प्रकल्पातील काही मूलभूत सुविधांच्या कामात विलंब होत असल्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेच्या माहितीनुसार तब्बल 122 लाभार्थ्यांनी अद्याप हा हिस्सा जमा केला नसल्याने बांधकामाच्या गतीवर परिणाम होत आहे। लाभार्थ्यांनी 100 जून पूर्वी आवश्यक रक्कम जमा करावी, अन्यथा प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपयुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, धनंजय शिंदे, अभियंते, कंत्राटदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागरिकांच्या पैशातून होणारी विकास कामाच्या गुणवत्तापूर्वक, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।